ओके हां. कोलिजन नंबर और कोलिजन फ्रिक्वेन्सी अँड कोलिजन डायमीटर या ती दोन टर्म्स आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केल्या होत्या. जस्ट रिवाईज यासाठी करतोय कारण यामध्ये युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन पेपरमध्ये यामध्ये कंपल्सरी क्वेश्चन असतो. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. फर्स्ट कोलिजन डायमीटर, सेकंड मीन फ्री पाथ किंवा फर्स्ट मीन फ्री पाथ, सेकंड कोलिजन नंबर, लाईक दिस. ओके अँड नाउ दिस टॉपिक कॅरीज 2 मार्क्स. दॅट मीन्स टोटल क्वेश्चन जो असतो याच्यावरचा तो 4 मार्कासाठी विचारलेला असतो. So here what is collision frequency or collision numbers? The number of collision between the two molecules in 1 cubic centimeter of gas per second is called as collision number or collision frequency. That means here simple बघा काय म्हटलं त्यांनी, collision number जो आहे किंवा collision frequency जी आहे ती असं म्हटलंय की मॉलिक्यूलचं जे आहे नंबर ऑफ collisions म्हणजे आपण त्याला थोडक्यात एकमेकावर आदळण्याची संख्या जी किती आदळतात, किती वेळेस एकमेकावरती आढळतात. ओके कुठे 1 क्युबिक सेंटीमीटर ऑफ गॅसचं व्हॉल्यूम आपलं त्या ठिकाणी ठरवावं लागेल कारण गॅसचा व्हॉल्यूम जर कमी जास्त असेल तर ऑटोमॅटिक काय होईल, त्या ठिकाणी बंबार्डिंग जी आहे एकमेकावर कोलिजन जी आहे ती त्या व्हॉल्यूमवर अवलंबून असणार आहे. जेवढं व्हॉल्यूम कमी तेवढे बंबार्डिंग त्याचं जास्त होईल कारण ते जास्तीत जास्त संपर्कात येतील. म्हणून त्या ठिकाणी तो व्हॉल्यूम ठरणं गरजेचं आहे. तर तो व्हॉल्यूम किती आहे, 1 क्युबिक सेंटीमीटर ऑफ गॅस. ओके पर सेकंद, एका सेकंदामध्ये 1 क्युबिक सेंटीमीटरमध्ये ते गॅस मॉलिक्यूल किती वेळेस बंबार्ड होतात तो जो पार्ट आहे दॅट पार्ट और दॅट नंबर इज नोन ॲज अ कोलिजन नंबर और विच ऑल्सो नोन ॲज कोलिजन फ्रिक्वेन्सी. आणि विच इज डिनोटेड बाय, त्या कोलिजन फ्रिक्वेन्सी कशाने डिनोट करतात, जी डिनोटेड बाय झेड आहे ती झेडनी डिनोट करतात. कशाने, झेडनी डिनोट करतात. क्लिअर. ओके नाऊ आता आपण तेही म्हटलं की कोलॉइड्स होत असताना एकमेकावर बंबार्ड होत असताना ते कशा प्रकारे होतात. आता आपल्याला माहिती आहे समोरासमोर टक्कर होणे म्हणजे हेड टू हेड कोलिजन. काही काय करतात असे स्लाइडला घासून जातात जसं की हे दिलं ग्रॅझिंग कोलिजन वगैरे. काही जे आहे परपेंडिक्युलर अटॅक करतात म्हणजे एक असा आहे मॉलिक्यूल दुसरा मॉलिक्यूल त्याने या साईडला, हा मॉलिक्यूल या साईडला मूव्ह होत आहे. ओके म्हणजे हे परपेंडिक्युलर झालं, हे पॅरलल झालं आणि हे तर काय झालं 180च्या अँगलमध्ये फ्रंट टू फ्रंट झालं. म्हणजे असे कोलिजन्स यामध्ये आपल्याला मॉलिक्युल्समध्ये त्या गॅस मॉलिक्युल्समध्ये पाहायला भेटतात. मग आता याच्यावरून याची रिलेटिव्ह काय केलेलं आहे, व्हेलॉसिटी कन्सिडर केली आहे. त्यावरून त्याची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कन्सिडर केली आहे. ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी कन्सिडर केली बघा. म्हणून काय म्हटलं, हेच रिलेटिव्ह व्हेलॉसिटी विल बी, कारण त्यांचा जो आहे पॉसिबल कोलिजन जे आहे अँगल जर पकडला आपण 0 पासून तो 180 अँगल पर्यंत तो अँगल असू शकतो. रिलेटिव्ह त्याचं व्हेलॉसिटी जी आहे त्याची ती आहे अंडर रूट म्हणजे √2v एवढी ही व्हेलॉसिटी कन्सिडर करायची. नाव v मीन्स v is nothing but the average velocity of molecule. v ही average velocity आहे. That means here for calculating the number of collision number or collision frequency म्हणजे मला आता collision number collision frequency जर कॅल्क्युलेट करत असेल at that time relative viscosity most important. ही relative viscosity आपल्याला या ठिकाणी यूज करावं लागेल. √2v ही रिलेटिव्ह विस्कॉसिटी आपल्याला त्या ठिकाणी काय करायची आहे, यूज करायची. बघा इथे दिलेलं आहे आपण आता यामध्ये हे जे दिसतंय हे हेड टू हेड कोलिजन आहे. याची व्हेलॉसिटी v, याची व्हेलॉसिटी v आहे. हे हेड टू हेड एक नंबरचा. तर हेड टू हेड कोलिजन म्हणजे ऍट 180 अँगलनी कोलिजन होतं. तर रिलेटिव्ह विस्कोसिटी यामध्ये द्यायची आहे 2v. ओके आता एक ग्रॅझिंग म्हणजे पॅरलल पोझिशन मध्ये ते कोलाइड्स होत आहे. तर याचा जो अँगल असणार आहे तो 0 असणार आहे. ओके याची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे. तर दोन्ही एका साईडनी मूव्ह होत आहे, एका साईडनी एकाच डायरेक्शनली मूव्ह होत असेल. नंतर कोलिजन ऍट 90 डिग्रीचं कोलिजन या ठिकाणी दिसते आपल्याला. जसं मी मगाशी म्हटलं ना की एक या साईडनी मूव्ह होत आहे आणि दुसरं त्याच्यावर येऊन डायरेक्टली काय झाला, आदळला, बंबार्ड झाला. ओके दॅट कोलिजन इज नोन ॲज अ काय म्हणून परपेंडिक्युलर कोलिजन and which angle at 90 degree and relative viscosity in that case equal to √2v. येथील √2v ही त्याची म्हणजे बघा प्रत्येक कोलिजनची विस्कॉसिटी जी आहे रिलेटिव्ह विस्कॉसिटी ती वेगवेगळी आपण कन्सिडर केली आहे. अलग लक्षात. त्याच्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक महत्त्वाचा पार्ट यात दिला आहे. फर्स्ट वी शॅल कॅल्क्युलेट द नंबर ऑफ कोलिजन्स मेड बाय द पर्टिक्युलर मॉलिक्यूल विच अलोन इन सपोज टू मूव्ह वेन अदर्स आर रेस्ट. म्हणजे असं कन्सिडर करायचं म्हणणं त्यांचं, एक मॉलिक्यूल दुसरे मॉलिक्यूल सगळे रेस्टमध्ये आहे आणि हा एकच मॉलिक्यूल मूव्ह होत आहे असं कन्सिडर करून, असं आपल्याला कन्सिडर करून त्याचं कोलिजन नंबर मोजायचा, कोलिजन संख्या आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. बरोबर आहे. म्हणजे मग आता काय होईल, कोलिजन विल बी टेक प्लेस व्हेन एव्हर दी डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द मॉलिक्युल्स लेस दॅन सिग्मा. आता या ठिकाणी हे कशावरून म्हटलं की ज्यावेळेस ते एकमेकावर कोलाइड्स होतील, ज्यावेळेस ते एकमेकावर आदळतील, दोन मॉलिक्यूल ज्यावेळेस जवळ आले त्यांच्यामधील दोन
सेंटर मधलं डिस्टन्स जे आहे त्याला कोलिजन डायमीटर म्हटलं, पण ती किती आहे, सिग्मा असणार आहे. ते किती असणार आहे, सिग्मा असणार आहे. सो तो ते झालं त्यांचं मॉलिक्युलर डिस्टन्स, म्हणजे डायमीटर म्हणू आपण त्याला, मॉलिक्युलर डायमीटर. During 1 second of the molecules which move a relative viscosity under 2V. ओके, म्हणजे त्याची जी रिलेटिव्ह विस्कोसिटी 2V असेल. आता याच्यामध्ये काय घेतलं त्यांनी, यावरून जर आपल्याला कोलायडिंग व्हॉल्यूम घेतला, टोटल स्पेस किती असणार आहे हा जर कॅल्क्युलेट, म्हणजे व्हेलॉसिटी टोटल स्पेस हा जर आपल्याला घ्यायचा असेल त्याच्यामध्ये, तर 2V पाय इंटू सिग्मा स्क्वेअर असं यामध्ये, या फॉर्ममध्ये आपल्याला तिथे काय करावं लागेल, घ्यावं लागेल. तो कोलाइड्स होण्याचा त्यांनी टोटल व्हॉल्यूम, दोन मॉलिक्यूल हा एवढे कोलाइड झाले एकमेकांसोबत, हा टोटल व्हॉल्यूम जो आहे हा तो टोटल व्हॉल्यूम कन्सिडर केला आहे. आता इथे या ठिकाणी सिग्मा स्क्वेअर यासाठी घेतला डायमीटर स्क्वेअर, कारण आपल्याला व्हॉल्यूम कन्सिडर करायचं आहे त्याच्यामध्ये. इफ वी कोलाइड्स विथ एनी अदर मॉलिक्युल्स हुज सेंटर लाय विथ इन द व्हॉल्यूम ॲज शोन इन फिगर. आता ही फिगर दिसते, समजा हे कोलाइड्स होत आहे, तर हे कोलिजन होत असताना या व्हॉल्यूम मध्ये, म्हणजे इथून इतकं सिग्मा आणि इथून इतकं सिग्मा याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, तेव्हा कोलिजन पॉसिबल आहे. कोलिजन पॉसिबल आहे. सिग्मा ग्रेटर दॅन सिग्मा असेल, म्हणजे या मॉलिक्यूल आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये अंतर हे ग्रेटर दॅन सिग्मा असेल, कोलिजन होणार नाही. लेस दॅन सिग्मा असेल देन पॉसिबल काय होईल, कोलाइड्स टू वन अनदर, एकमेकावर आदळण्याची पॉसिबिलिटी त्यावेळेस असेल. म्हणजे इथे दिसतंय बघा, हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल, या दोन्ही मॉलिक्यूल मध्ये बघा, आता हा मॉलिक्यूल या सिग्माच्या बाहेर आहे, म्हणजे हा मॉलिक्यूल जेव्हा या ठिकाणी मूव्ह होईल, सगळे काळजीपूर्वक लक्ष द्या, हा मॉलिक्यूल जेव्हा या ठिकाणी मूव्ह होईल, कोणता, हा मॉलिक्यूल जसा असा या साईडने मूव्ह होईल, त्यावेळेस हा मॉलिक्यूल त्याच्यावर कोलाइड्स होणार नाही, पण हा मॉलिक्यूल्स मात्र काय होईल, कोलाइड्स होईल. कारण हा काय आहे, त्या स्पेसमध्ये, इथे काय म्हटलंय, विथ एनी अदर मॉलिक्यूल हुज सेंटर लाय दिस व्हॉल्यूम, या व्हॉल्यूम मध्ये त्याचं सेंटर असायला पाहिजे, म्हणजे याच्यावर कोलिजन पॉसिबल आहे, यावर नाही. हे कोणत्या, या मॉलिक्यूलचं. अशा केसमध्ये आपल्याला या ठिकाणी काय केलं, सिंपल कोलिजन पॉसिबिलिटी जी आहे ती सांगितली, म्हणजे जेणेकरून आपण काय करू, नंबर कॅल्क्युलेट करू, कोलिजन नंबर आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. ओके, आणि आता नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट विच इज अ मीन फ्री पाथ. ओके, मीन फ्री पाथ म्हणजे काय बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॉलिक्यूल फॉर कोलाइडिंग विथ अनदर मॉलिक्यूल इज कॉल्ड ए फ्री पाथ. समजून घ्या व्यवस्थित. मीन म्हणजे काय, मीन म्हणजे आपण दुसऱ्या शब्दात त्याला ॲव्हरेज करून म्हणतो. ॲव्हरेज काढणे, मीन काढणे हे दोन्ही एकच आहे. म्हणजे सगळे जे आहेत संख्या इन्व्हॉल्वमेंट, त्याची बेरीज डिवाइड बाय तेवढी संख्या. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 5 मॉलिक्यूल आहे, एका मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी समजा C1 आहे, दुसऱ्या C2 आहे, तिसऱ्याची मग अशा C1 C2 C3 C4 C5 यांच्या व्हेलॉसिटीची बेरीज डिवाइड बाय 5. आपण असं ॲव्हरेज काढतो की नाही, याला म्हणतात ॲव्हरेज, किंवा त्याला दुसऱ्या शब्दात काय म्हणतात, मीन. बरं, पुढचा शब्द फ्री पाथ म्हणजे काय, मीन म्हणजे काय समजला मला. फ्री पाथ म्हणजे काय, तर फ्री पाथ म्हणजे काय सांगाल, सरळ सरळ बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॉलिक्युल्सनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं बिफोर कोलाइडिंग विथ अनदर मॉलिक्यूल. ते काय, दुसऱ्या मॉलिक्युल्सवर कोलाइड्स होण्याच्या अगोदर त्यांनी जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, ते ट्रॅव्हल झालेलं डिस्टन्स म्हणजेच काय, फ्री पाथ. बरोबर आहे, फ्री फ्रॉम कोलिजन असं म्हणू आपण त्याला, म्हणून त्याला फ्री पाथ म्हटलं. म्हणजे कोलिजन फ्री पाथ जो आहे तो पाथ म्हणजे फ्री पाथ. मग आता मीन फ्री पाथ म्हणजे काय, त्या सगळ्या पाथचं ॲव्हरेज, प्रत्येक मॉलिक्यूलच्या याची ॲव्हरेज काढायचं. म्हणजे बघा, ॲव्हरेज ऑफ ऑल सच पाथ, सगळ्या पाथची ॲव्हरेज ऑफ ऑल सच पाथ इन गिवन व्हॉल्यूम जो असणार आहे, जो गॅसचा आपण व्हॉल्यूम घेतलाय, त्या व्हॉल्यूम मध्ये सगळ्या मॉलिक्यूलच्या त्या पाथची, फ्री पाथची बेरीज किंवा ॲव्हरेज इज नोन ॲज मीन फ्री पाथ. ओके, इज नोन ॲज मीन. व्हॉट इज द ॲक्च्युअल डेफिनेशन, मग डेफिनेशन बघा, ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द मॉलिक्यूल ऑफ अ गॅस in between two successive collision is known as mean free path. mean free path काय म्हटलं, mean free path is nothing but the distance traveled by the मॉलिक्यूलनी जे अंतर काटलं, अंतर सफर केलं, तो ट्रॅव्हल झाला, अंतर त्यांनी प्रवास केला, ते अंतर कुठलं, इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. म्हणजे बघा, इथं तो या ठिकाणी एकमेकाला, हा मॉलिक्यूल इथं कोलाइड झाला, मग आता तो मॉलिक्यूल इकडे मूव्ह होत आहे आणि तो इथे दुसऱ्या मॉलिक्यूलला कोलाइड झाला. मग हे जे डिस्टन्स आहे, पहिलं कोलिजन आणि दुसरे कोलिजन, यामधल्या दोन कोलिजन मधला दोन सक्सेसिव्ह म्हणजे लागून, सक्सेसिव्ह म्हणजे एकमेकाला लागून, दोन सक्सेसिव्ह कोलिजन मधलं जे अंतर आहे ते अंतर म्हणजे फ्री पाथ. आणि सगळ्यांचा जो ॲव्हरेज काढणार आपण, ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॉलिक्यूल इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज नोन ॲज अ मीन फ्री पाथ. कारण इथे शब्द टाकला ॲव्हरेज, ॲव्हरेज म्हणूनच इथे काय लिहिलं, मीन फ्री पाथ म्हटलंय. क्लिअर.
ओके. आता इथे काय दिलं पण मीन फ्री पाथचे आपल्याला या ठिकाणी काय केलंय की रिलेटिव्ह व्हेलॉसिटीनुसार आपल्याला कसं कन्सिडर केलं त्याची आपल्याला टोटल जो आहे कोलिजन नंबर तो किती मिळेल, त्याच्यानंतर व्हॉल्यूम जो असणार सॉरी मीन फ्री पाथ जो असणार आहे तो किती मिळेल तो काढायचा आहे. समजा आता आपण कन्सिडर करू की व्ही हे ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे आणि एक्स एवढे कोलिजन झालेले आहेत. एक्स ही काय कोलिजनची संख्या, कोलिजन फ्रिक्वेन्सी. एका सेकंदामध्ये 1 क्युबिक मीटरमध्ये किती कोलिजन झाले, एक्स एवढे झाले. त्या ठिकाणी गॅसची व्हेलॉसिटी जी आहे ती किती आहे, व्ही एवढी व्हेलॉसिटी आहे. सो मीन फ्री पाथ इज नथिंग बट व्ही अपॉन एक्स. म्हणजे एल मीन फ्री पाथ इज डिनोटेड बाय एल. सो एल इक्वल टू व्ही अपॉन एक्स. व्ही अपॉन एक्स. आता नेक्स्ट पॉईंट काय येतो आपल्याला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स हा नंबर ऑफ कोलिजन्स आहे, पण त्याची किंमत कशी काढायची आपल्याला, त्याची व्हॅल्यू कशी मिळेल. तर सरळ सरळ बघा, नंबर ऑफ कोलिजन सफर बाय द मॉलिक्यूल पर सेकंद. एका सेकंदाला तो मॉलिक्यूल जे सफर होतो तेवढेच कोलिजन जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. ते कसं काढता येईल, एरिया, रिलेटिव्ह विस्कॉसिटी आणि टोटल नंबर याच्यावरून आपल्याला ती संख्या काढता येईल. म्हणजे काय केलं बघा, √2 म्हणजे √2 व्ही पाय सिग्मा स्क्वेअर एन ही व्हॅल्यू गेली त्यामध्ये. ओके. मग आता प्रश्न असा आहे की व्ही आपण या ठिकाणी आपण एक्सची किंमत ही मिळाली आपल्याला, ती या फॉर्म्युल्यामध्ये ही एक्सची किंमत टाकली, पण इथे व्ही आहे, इथे व्ही गेट कॅन्सल. हा व्ही काय होईल, कॅन्सल होईल. या ठिकाणी हा व्ही नको, इथे ए पाहिजे, 1 पाहिजे, इथे काय पाहिजे, 1 असायला पाहिजे. ओके. कारण हा व्ही आणि हा व्ही काय झाला, कट झाला. म्हणजे काय इथे 1 अपॉन √2 पाय सिग्मा स्क्वेअर एन ही व्हॅल्यू आपल्याला यामध्ये काय करता येईल, एल ची म्हणजे मीन फ्री पाथची कॅल्क्युलेट करता येईल. ओके. सो इट इज पॉसिबल टू कॅल्क्युलेट मीन फ्री पाथ फ्रॉम द गॅस फ्रॉम विस्कॉसिटी. आता बघा, विस्कॉसिटी वरून जर तुम्हाला कॅल्क्युलेट करा म्हटलं मीन फ्री पाथ, तर कसं काढता येईल. म्हणजे हा एक फॉर्म्युला झाला. आता विस्कॉसिटी दुसरा फॉर्म्युला कोणता, हा की एल इक्वल टू इटा √3 अपॉन पी इंटू डीव्ही, वेअर इटा इज नथिंग बट विस्कॉसिटी ऑफ गॅस, विस्कॉसिटी कोइफिशियंट. ओके. हा विस्कॉसिटी कोइफिशियंट असतो, हा एन नाही, याला इटा असं म्हणतात. त्याचा पी इज नथिंग बट प्रेशर आणि डी इज नथिंग बट डेन्सिटी. प्रेशर जे आहे ते डायन्स मध्ये घ्यायचं आणि डी जी डेन्सिटी जी आहे ती घ्यायची ग्राम पर सीसी मध्ये. डेन्सिटी कशामध्ये कन्सिडर करायची, ग्राम पर सीसी मध्ये कन्सिडर करायची. ठीक आहे. म्हणजे हा दुसरा फॉर्म्युला कशाचा, हे महत्वाचं आपल्याला लक्षात घ्या, प्रॉब्लेमसाठी आपल्याला हे कमी पडतात. ओके. आता एक व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मी प्ले करतोय, कशाचा, हा मीन फ्री पाथचा. तो काय आहे तो व्यवस्थित समजून घ्या. आता मला सांगा, फक्त व्हिडिओ प्ले करण्याच्या अगोदर त्याचा आवाज येतो का एकदा मला एक जण सांगायचं आहे. Now we start. हां, हॅलो. आदिती, आवाज आला व्हिडिओचा आणि व्हिडिओ दिसतो? हो सर. आवाजही आला आणि दिसतोय, बरोबर आहे? हो सर. ओके, गुड. ठीक आहे, प्ले करतोय मी आता. मग काळजीपूर्वक सगळ्यांनी लक्ष द्या, काय व्हिडिओ आहे, काय सांगतो त्या व्हिडिओमध्ये, काय काय आपल्याला बघायचं. म्हणजे आपल्याला मीन फ्री पाथ आपल्याला कळालं तसं, 2 सक्सेसिव्ह कोलिजन मधले जे अंतर आहे त्याचा ऍव्हरेज घेतोय आपण सरळ सरळ. About mean free path. The distance traveled by a gas molecule between two successive collisions is known as free path, and the mean of free paths is called mean free path. Explanation. Consider the molecules of a gas are spheres of diameter d moving with average speed v. The molecules collide with one another that comes within a distance d between their centers. In time delta t, it sweeps a volume pi d square v delta t and collide with another molecule. If n is the number of molecules per unit volume, then the molecules suffer n pi d square v delta t number of collisions in the time delta t seconds. The time interval between any two successive collisions is tau is equal to 1 by n pi d square v. The average distance between two successive collisions is called
the mean free path L. L is equal to V tau is equal to 1 by n pi d square. As all the molecules are moving, the collision rate is determined by the average relative velocity. V should be replaced by V relative. Therefore, mean path of gas molecule is L is equal to 1 by square root 2 n pi d square. ओके, बघा तो फॉर्म्युला जो शेवटी दिलेला आपल्याला तो सेम फॉर्म्युला म्हटलाय. त्याच्यानंतर आपण जे म्हटलं ना की सेंटर त्याचं त्या सर्कलच्या मध्ये असेल, Now we study about त्या ठिकाणी mean collision free होईल. path. The distance traveled by a gas molecule between two successive collisions is known as free path, and the mean of free paths is called mean free path. Explanation. Consider the molecules of a gas are spheres of diameter d moving with average speed v. The molecules get collide with one another that comes within a distance d. बघा काय म्हटलंय यामध्ये. आता हे त्यांनी व्हेलॉसिटी दिली, त्याची व्ही आहे, डिस्टन्स त्याचं जो डी आहे, हे डायमीटरच असणार आहे. हा, आणि बघा आता हे दोन्ही मॉलिक्यूल जे आहेत हे कोलाइड्स होतील केव्हा होतील, जेव्हा यांचा सेंटर हा इन बिटवीन असेल. हे दिसतं ना आपल्याला, हा क्यूब, हा सॉरी हे सिलेंड्रिकल आकार आहे डॉटेड लाईन मध्ये, तर हा सेंटर याचा हा इन बिटवीन आहे, हा सेंटर जो आहे हा आतमध्ये आहे दोन्हीचा, म्हणून हे कोलिजन या ठिकाणी काय आहे, पॉसिबल आहे. Between their centers. In time delta t, it sweeps a volume pi d square v delta t and collide with another molecule. If n is the number of molecules per unit volume, then the molecules suffer n pi d square v delta t number of collisions in the time delta t seconds. The time interval between any two successive collisions is tau is equal to 1 by n pi d square v. The average distance between two successive collisions is called the mean free path L. L is equal to V tau is equal to 1 by n pi d square. As all the molecules are moving, the collision rate is determined by the average relative velocity. V should be replaced by V relative. Therefore, mean path of gas molecule is L is equal to 1 by square root 2 n pi d square. ओके, तो शेवटचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला याच्यामध्ये त्यांनी तो दिलेला आहे. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला घेतला आपण, हा यामध्ये हा आता इथे 1 पाहिजे, 1 अपॉन अंडर रूट 2 पाय सिग्मा स्क्वेअर व्ही, हा फॉर्म्युला तो. ठीक आहे, चला आता आपण याच्यावरती